नमो नमः. मी ज्योतिषी गायत्री जोशी. आज आपण मार्च 2024 मध्ये कर्क राशीसाठी होणारे ग्रहगोचर आणि संपूर्ण प्रभाव पाहणार आहोत. या महिन्यात सूर्यग्रह उत्तरेकडच्या कोपऱ्यात स्थित असल्यामुळे आत्मविश्वास, नेतृत्व आणि निर्णय क्षमता वाढेल, तर शनी ग्रहामुळे काही अडथळे, विलंब आणि गैरसमज येऊ शकतात. तथापि बृहस्पती ग्रहाचा अनुकूल प्रभाव आर्थिक संधी, करिअरमध्ये प्रगती आणि कौटुंबिक नातेसंबंध सुधारण्यासाठी उपयुक्त ठरेल. काही ग्रहगोचरांच्या आधारे आपण करिअर, व्यवसाय, आर्थिक स्थिती, आरोग्य, शिक्षण, कौटुंबिक आणि मानसिक स्थिती याचा सविस्तर आढावा घेणार आहोत. करिअर आणि व्यवसायात मार्च महिन्यात नवीन संधी, प्रोजेक्ट्स व नेतृत्वाची भूमिका आणि सर्जनशील कामगिरी दिसून येईल. तुम्ही तुमच्या कामात संयम आणि धैर्य, सकारात्मक दृष्टिकोन ठेवला तर वरिष्ठांकडून प्रोत्साहन मिळेल. काही वेळा टीममध्ये मतभेद किंवा गैरसमज होऊ शकतात, त्यामुळे सुसंवाद आणि समजूतदारपणा महत्त्वाचे राहील. व्यवसाय विस्तार किंवा नवीन क्लायंट मिळवण्याची संधी आहेत, परंतु शनी ग्रहामुळे प्रक्रिया हळूहळू जाण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थितीत बुध आणि बृहस्पती ग्रहांच्या योगामुळे नवीन उत्पन्न स्रोत, बोनस, गुंतवणूक संधी आणि आर्थिक स्थैर्य दिसून येईल. तथापि काही अनपेक्षित खर्च येऊ शकतात, त्यामुळे बजेटिंग, खर्चांवर नियंत्रण आणि दीर्घकालीन आर्थिक नियोजन महत्त्वाचे आहे. जुने कर्ज किंवा काही गोष्टी अडलेल्या असतील तर व्यवस्थापन योग्य दिशेने करा. आरोग्यासाठी मार्च मध्ये थकवा, पचनासंबंधित समस्या, पायांमध्ये वेदना, स्नायू ताण जाणवू शकतात. यामुळे योग, प्राणायाम, हलके व्यायाम आणि संतुलित आहार याकडे लक्ष ठेवा. मानसिक तणाव कमी करण्यासाठी ध्यान, मेडिटेशन किंवा थोडा वेळ निसर्गात चालायला जाऊ शकता. हे तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल. शिक्षण आणि विद्यार्थ्यांसाठी बुध ग्रहाचा प्रभाव स्मरणशक्ती, तार्किक विचार आणि एकाग्रता वाढवेल. परीक्षा किंवा प्रोजेक्टसाठी सकारात्मक परिणाम दिसतील, परंतु शनी ग्रहामुळे काही विषय, टास्क अर्धवट सुटण्याचे चान्सेस आहे. त्यामुळे याकडे लक्ष नक्की द्या. वेळेचे नियोजन नक्की करा. अभ्यास आणि रिव्हिजन अत्यंत आवश्यक आहे. कौटुंबिक आणि मानसिक स्थिती बृहस्पतीच्या शुभ प्रभावामुळे घरातील नातेसंबंधात मजबूत राहतील, परंतु शनी ग्रहामुळे काही वेळा गैरसमज किंवा वाद उत्पन्न होतात. संवाद साधताना संयम किंवा प्रेम महत्त्वाचे आहे. धैर्य, सहनशीलता आणि सकारात्मक दृष्टिकोन या महिन्यात अत्यंत आवश्यक आहे. आता मी तुम्हाला 5 प्रभावी उपाय सांगते आहे. कर्क राशीसाठी मार्च महिन्यात अंमलात आणता येईल असे उपाय. सकाळी 21 वेळा गायत्री मंत्र जपा. उत्तर पूर्व कोपऱ्यात पाणी किंवा फाउंटन ठेवू शकता. निळा क्रिस्टल ठेवू शकता, ज्यामुळे सकारात्मक ऊर्जा घरातील शांती राहील. दैनंदिन हलका व्यायाम, योग आणि प्राणायाम करून शारीरिक आणि मानसिक ताण कमी करा. महत्त्वाच्या निर्णयापूर्वी ध्यान करा, ज्यामुळे करिअर आणि व्यवसायातील अडथळे टळतात. शुक्रवारी हलके गोड पदार्थ तुम्हाला जे मंदिराच्या बाहेर बसलेले लोक असतात त्यांना दान करायचं आहे. यामुळे घरातील नातेसंबंध मजबूत होतात आणि शुभ संधी प्राप्त होतात. तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असल्यास आणि अशा ज्योतिषीय मार्गदर्शनाची माहिती हवी असल्यास या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपल्याला आपली राशी माहिती नसल्यास आपण कमेंट बॉक्समध्ये आपलं नाव, जन्मतारीख, जन्मवेळ, जन्म ठिकाण टाकू शकता. आम्ही तुम्हाला मोफतमध्ये आपली रास कळवू. श्री स्वामी समर्थ.